नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठुंबरे आपलं स्वागत करतोय. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावत स्वबळावर लढण्याचा सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिलेला आहे आणि यामध्ये पहिलं पाऊल टाकलं ते काँग्रेसने. मुंबईमध्ये आपण स्वबळावर लढणार आहोत असं जाहीर केलं आणि त्यामुळे पहिल्यांदाच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. आता दुसरीकडे महायुतीमध्येही तीच परिस्थिती आहे. भाजपाने राज्यातील नंबर 1चा पक्ष राहील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यामुळे महायुतीमध्येही खतखत सुरुवात झालेली आहे. जागा वाटपामध्ये सर्वच पक्षांना समान न्याय मिळणार नाही असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांचं पारडं जड आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे यामध्ये महायुती ही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होताना महायुती एकत्र राहणार नाही अशी परिस्थिती आहे. स्वबळाचा नारा सर्वांनी दिलेला आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी केली का अशी एक चर्चा सुरू होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एकटं पाडण्याचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे का असाही एक सवाल उपस्थित होतो आहे. कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सध्या दिल्ली वारी करावी लागते. देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांचं ऐकायला तयार नाही का? त्यांना थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटावं लागतं आहे का? कारण त्यांच्या दिल्ली वाऱ्या दोघांच्याही वाढलेल्या दिसत आहेत आपल्याला. आणि यामुळेच भाजप आणि जे स्थानिक भाजप आहे या स्थानिक भाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सोबत नको आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकला चिरवल्याचा नारा जाहीर केलेला आहे आणि जर सोबत घेण्याची वेळ आली, वरून तसे आदेश आले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कमी जागेत कसं गुंडाळता येईल या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची राजकीय खेळी सुरू आहे. यात मुंबई महापालिका ही महत्त्वाची आहे. तीही उद्धव ठाकरे यांच्या हातातून, राज ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका भाजपाला घ्यायची आहे आणि जी शिवसेना, ज्या शिवसेनेचा हात धरून भाजप मोठी झाली त्या शिवसेनेला यापूर्वीही भाजपाने फोडलं. मात्र आता कायमचं संपवण्याचा विडाच भाजपाने उचललेला आहे. ठाकरे ब्रँड मुंबईमधून कायमचं कसं संपवता येईल या दृष्टिकोनातून भाजपाची राजकीय खेळी सुरू आहे. कारण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अमित शहा हे म्हणत आहेत की महाराष्ट्रातील विरोधकांचा हा सुपडा साफ झाला पाहिजे. विरोधक औषधालाही नको असं त्यांचं एक स्टेटमेंट नुकतंच आलेलं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शहा यांची राजकीय खेळी पाहता सर्वच पक्षांना कमी जागात गुंडाळणं अथवा सोबळावर लढून सर्वांचा करेक्ट कार्यक्रम लावणं अशीच खेळी सध्या भाजपाने आखलेली आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची आत्मविश्वासही वाढलेला आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना यश मिळालेलं आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षाचा आकडा पाहता त्यांचा विरोधी पक्ष हा भुईसपाट झालेला दिसतो. देशातील जो मुख्य विरोधी पक्ष आहे काँग्रेस, त्याला बोटावर मोजण्या एवढ्याही जागा काँग्रेसला बिहारमध्ये मिळवता आलेल्या नाही. त्यामुळे एकंदरीतच भाजपाला सध्या अच्छे दिन आलेल्या असतानाच महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि आणखीन येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी जर स्वबळावर लढली आणि मोठ्या प्रमाणावर जर एक नंबरचा पक्ष तर भाजप आहेतच, पण स्वबळावर लढून जर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या तर भाजपाला
खरोखरच पुन्हा एकदा अच्छे दिन येतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे. काँग्रेसने सोबळाचा नारा दिलेला आहे. राजधानी उद्धव ठाकरे यांचंही आणखी काही ठरलेलं नाही. शरद पवार गटही शांत आहे. त्यामुळे भाजपाला कोणी विरोधक स्ट्रॉंग असा विरोधक उरलेला नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भाजपाने दोघालाही गुंडाळलेलं दिसतंय आणि त्यामुळेच भाजपाचा जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेचा मार्गही मोकळा झालेला दिसतोय. प्रत्येक महापालिकेवर जिल्हा परिषदेवर भाजपाला आपला झेंडा फडकायचा आहे आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकी दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुंबई महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. तो राज्याचा आणि देशाचा पाया सांभाळला जातो. त्या दृष्टिकोनातून भाजपाने ही तयारी सुरू केलेली दिसते. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका सोबळावर लढवायच्या आहेत आणि सोबळावर जिल्हा परिषदा महापालिका ताब्यात घेऊन अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना थोड्या जागेवर गुंडाळून एक सोबत म्हणून महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी हे दोन्ही ते सांभाळणार असं दिसतंय. कारण काही दिवसापूर्वीच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्षपदाची निवड करतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेचं म्हणणं होतं की स्मारकावर उद्धव ठाकरे यांना घेऊ नका. उद्धव ठाकरे यांना विरोध असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचं म्हणणं डावलून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत आणि ही निवड जी आहे ती 5 वर्षासाठी असणार आहे. त्यामुळे यामध्येही देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी केली का? एकनाथ शिंदे यांना येथे धक्का दिला आहे का? अजित पवार यांचा एक जमीन घोटाळा, पुणे येथील एक महारत्नाची जमीन त्यांच्या पुत्राने पार्थ पवारने खरेदी केली आणि या जमीन व्यवहारामध्येही अजित पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या राजीनाम्याची ही मोठी मागणी झाली आणि या सर्व लफड्यामध्ये अजित पवार हे निवडणुकीच्या तोंडावर बॅकफूटवर गेले. असा सर्व गोंधळ सुरू असतानाच भाजपाने मात्र ही सर्व राजकीय खेळी घडून आणली का आणि घडून आली का यावरही सध्या राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र या सर्वातून भाजपाने काय नेमकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर साधायचं, काय राजकीय खेळी करायची ती साधलेली दिसते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सोहळ्यावर लढून एक विरोधी पक्षाबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनाही कसं गुंडाळता येईल या दृष्टिकोनातून हे सर्व प्लॅनिंग आणि तेही पारदर्शकपणे मित्रपक्षाला न दुखवता आपल्याला या निवडणुका सोहळ्यावर लढवायचं आहे असं त्यांचं जे देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याचं दिसतंय. विरोधी पक्षाला न दुखवता आपण आपल्या जागा कशा वाढवता येतील, मित्रपक्षाला न दुखवता आपल्या जागा कशा वाढवता येतील, आपण सोहळ्यावर कसं सत्तेत येऊ या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केली आहे. कारण राजकारण करताना कधीही कोणी विरोधक नसतं आणि कधीही कोणी मित्र नसतं. प्रत्येक वेळेस राजकारण हे बदलत असतं. कोणत्या वेळेस किती कमी कोणाच्या जागा आल्या, कोणाच्या महत्त्वाच्या पदावर दावा आहे त्यावरून ही सर्व राजकीय खेळ ठरते आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अजित पवार यांना आपण कधीच सोबत घेणार नाही असं जाहीर केलं होतं. मात्र अजित पवार यांना 2दा त्यांनी सोबत घेतलं. सकाळी 5 वाजताही त्यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यावरच सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, गाडीभर पुरावे आणले आणि त्यानंतर पुन्हा त्यांनाच सोबत घेऊन आता 2.5 वर्षापासून ते महायुतीच्या स्वरूपामध्ये सत्तेत आहेत
असा सर्व गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही एकनाथ शिंदे यांना दाबून ठेवण्यासाठी अजित पवार यांना पुन्हा त्यांना सांभाळावं लागतंय, अशी परिस्थिती आहे का? या संदर्भातही जोरदार राजकीय चर्चा सर्वत्र सुरू आहेत आणि ही सर्व खेळी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणक्यपणे खेळतात. मात्र आपला कारभार हा पारदर्शक आहे, बोलायचं एक आणि करायचं एक अशी त्यांची चाणक्य बुद्धी आहे. शरद पवार जसं महाराष्ट्रामध्ये गणले जात होते का ते धोक्याचं धूर्त राजकारण करतात, मात्र त्यांच्या बाबत हे बोललं जातं ते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत बोललं जात नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आणि धूर्त राजकारणी आहेत हे त्यांनी गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये दाखवून दिलं. सर्वच त्यांचे जे कॉम्पिटिटर होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जे भाजपमध्ये लोक होते त्यांना कसं बाजूला सारलं हे आपल्याला गेल्या 5-10 वर्षामध्ये दिसून येतं आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे पारदर्शक आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि संघाची त्यांना साथ असल्यामुळे तेही आज कायम मुख्यमंत्री आहेत. परंतु ते चाणक्य आणि धूर्त राजकारणी आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आपल्याला दिसतंय. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे का? उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीवर निवड करून त्यांना धक्का दिला आहे का? अजित पवार यांनाही जमीन व्यवहार प्रकरण आणि इतर प्रकरणामध्ये गुंडाळले का? त्यांच्या कमी जागेवरच त्यांची बोलवण होऊ शकते का? किंवा जर भाजप सोबळावर लढला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काय, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. भाजप सोबळावर पुन्हा एकदा राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा.